तुम्ही बळीराजा आहात. तुमच्यामुळे आमच्या ताटामध्ये अन्न पडतंय. देवा अन्न दिलेस तू मज तुझे आभार मानू किती. आईनेही पदार्थ सुंदर किती केले प्रयासे तरी. वायाना दवडीन अन्न कण हे मी जेवताना कदा. देसी तूच सुबुद्धी शक्ती मजला या अन्न रूपे सदा. मी लहानाची मोठी होत असताना मला असं वाटतं की मी अशी कुठल्याही पद्धतीची इतका मोठा प्रभाव असलेली चळवळ ही पाहिली नाहीये. गावाच्या गावं, लोकच्या लोक एकत्र येत चालली आहेत आणि या सगळ्यामध्ये एक दुरून का होईना पण मी छोटासा सहभाग आहे माझा. याचा मला फार आनंद आहे. तर आम्ही मैत्री शेतीकडे पण वळलो आहे. दशपर्णी अर्थ आम्ही मागच्या वर्षी केला, फवारला आणि त्याची विक्री मागच्या वर्षीपासून सुरुवात केली. एकजुटीने शेती केल्यामुळे मागच्या वर्षी आम्हाला 11-12 कोटी अशी सर्वांना सोयाबीन झालं. मनीषाताई तुमच्या ग्रुपला आणि तुम्हाला फुले 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 बरेच स्टेशनला गेलतात तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर अशी काही शेतीबद्दल माहिती मिळाली. बीज संगोपन, बीज प्रक्रिया त्या सगळ्या माहिती मिळाल्या. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगला गेलो आम्हाला सर्व म्हणजे प्रशिक्षण देऊन त्यांनी पर्सनली चेक करून दाखवलं. आम्हाला त्याच्यामध्ये जास्त कळलं. मला तरी असं वाटते की गटशेती केल्यानंतर मला तर होईलच फायदा, पण गावांना पण खूप फायदा होईल याचा. गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करून उत्पन्न वाढवू शकते हे मी पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगमध्ये शिकलेलो आहे. मला उत्सुकता आता लागली आहे की कुठल्या तरी गटाला मला प्रत्यक्ष भेट देता येईल का आणि हे सगळं जवळून बघायला फार आवडणार आहे.